मी सध्या जंतर मंतरवरती आहे आणि याच मैदानावरती काल मोठं आंदोलन झालं। आता सुद्धा आंदोलक निर्धाराने या ठिकाणी उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने पोलिसांकडून आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला, त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यानंतर ही सगळी तरुणाई माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत आहात ही मोठ्या प्रमाणावरती जंतर मंतर मैदानावरती दाखल झालेला आहे। आणि सध्या आपण जर पाहिलं तर अभिजित दिपके सुद्धा या जंतर मंतर मैदानावरती ठिय्या मांडून बसला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण थेट आता या सगळ्या आंदोलकांशी जे या ठिकाणी जमलेले आंदोलक आहेत या आंदोलकांशी बातचीत करणार आहोत। आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे, या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे, या घोषणाबाजीमध्ये नेमकं आंदोलकांची भूमिका नेमकी काय आहे, भैया क्या कहेंगे इस पूरे मामले में जिस तरह से पुलिस ने लाठीचार्ज की आवाज दबाने की कोशिश की? सर, आधे से ज़्यादा लोग पिट चुके हैं यहाँ पर, पिटने के बाद भी यहाँ पर आए हैं और ये लोग हार नहीं मानेंगे। इन्होंने पुलिस वाले सिर्फ मोदी की सुन रहे हैं, मोदी के कमेंट्स को सुन रहे हैं, ये हमारी मजबूरी नहीं सुन रहे, हमें जो चाहिए वो नहीं सुन रहे। और इन्हें चाहिए कि हमारा साथ दें सरकार को, लेकिन ये नहीं दे रही है। और हमें मोदी ने सबको बोल रखा है पुलिस वालों को कि इन्हें मार के भगाओ, इनकी आवाज़ दबाओ। जब ये सीआरपीएफ वाले हम पे हमला कर रहे हैं, आंसू गैस के गोले छोड़ रहे हैं, हमें जान से मारने की कोशिश की गई है। एक लड़की का कल मर्डर हो चुका है, पुलिस वालों ने मर्डर किया है खुलेआम। अभी तक इसकी आधिकारिक तौर पे कुछ सामने नहीं आया। इस पर ऐसा हम सीधा बात नहीं करेंगे, अभिजीत भी नहीं कर रहा है। अब क्या कहेंगे, जिस तरह से ये माहौल बना दिया जा रहा है, आंदोलक जो आंदोलन कर रहे हैं उन पर लाठीचार्ज किया जा रहा है, अशुद्ध हुए छोड़े जा रहे हैं, किस तरह से देखते हैं लोकतंत्र में रोकने का काम किया जा रहा है। एक तरफ से वो लोग चाहते हैं कि हम लोग लड़ाई करें उनसे और उस प्रकार से इसको रोका जाए, तो हम वो कुछ नहीं कर सकते हैं। यहाँ पे हम महात्मा गांधी के रास्ते पे चल के न्याय लड़ेंगे, न्याय पाएंगे। अम्बेडकर के रास्ते पे चल के न्याय पाना चाहते हैं। हमारा यही कहना है, बस धर्मेंद्र प्रताप इस्तीफा दे जल्दी से जल्दी, और हम इसके अलावा और कुछ नहीं कहना चाहते। गैस के गोले छोड़ने के लिए बंदूक लेके घूम रहे हैं। अभी यहाँ पर आंसू गैस के गोले छोड़ जाएंगे, फिर भगदड़ होगी, फिर लोग एक दूसरे पर गिरेंगे, फिर ये मारपीट का इल्जाम हम पर थोपेंगे कि स्टूडेंट गुंडागर्दी कर रहे हैं, और ये हमें गुंडागर्दी करके उठा रहे हैं, लोगों को टारगेट कर रहे हैं। और पुलिस वालों के ऊपर बैच भी नहीं है, कल हमारे पास बैच भी नहीं थे, देखे थे हमने लोगों से। आवाज दबाने की कोशिश की जा रही है, किस तरह से इस पूरे माहौल को आप देख रही हैं? ये जो आवाज दबाने की कोशिश करी जा रही है ना, कुछ नहीं होगा, क्योंकि आवाज दबने वाली नहीं है। ठीक है, कल इन लोगों ने लाठी मारी थी, ठीक है, लोगों के सर तक फाड़े हैं, सब कुछ करा है, क्या हुआ? फिर भी लोग यहाँ पे मौजूद हैं। ये 10 बार मारेंगे, 100 बार मारेंगे, 1000 बार मारेंगे, हम फिर भी यहीं रहेंगे। और कल जितनी संख्या में लोग थे ना, आज उससे डबल संख्या में लोग आएंगे। और मैं सरकार को एक ही चीज कहना चाहती हूँ, या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ज्या पद्धतीने या ठिकाणी पोलिसांनी जी मारहाण केलेली आहे, त्या मारहाणीनंतरचं ही सगळं दृश्य आपण पाहू शकतो, कशा पद्धतीने मारहाण केलेली आहे। आणि जे काही गालावरून रक्त या ठिकाणी सांडल्याचं सुद्धा पाहायला मिळतं, कपड्यावरती रक्ताचे डाग आहेत। एवढ्या भीषण परिस्थितीमध्ये या ठिकाणी या सगळे आंदोलक या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आंदोलक संतप्त झाले असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने या सगळ्या ठिकाणी सगळे आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय। वंदे मातरमची घोषणाबाजी, नारेबाजी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। सरकार एक तरफ सरकार आवाज दबाने की कोशिश कर रही है, पुलिस का बल का प्रयोग आप पर किया जा रहा है। आपको लगा है, किस तरह से देखते जिस माहौल में सरकार आवाज नहीं सुन रही है आपकी, और जो कल लोग आए थे। एक बात बोलो यार, मैंने कह दिया, आप मुझे पकड़ के ना अंदर कर दो और मेरे ना पीछे जो भी लगाना लगा दो, पर आप लोग वाकई में किया हो। गाली आप लोग ऐसे ही मरोगे। देख जिस तरह से बोलने वाला सहने वाला दोनों मरेंगे, ठीक है, पर आज नहीं बोलेंगे तो जो न बोलेगा वो भी मरेगा, बोलेगा वो भी मरेगा, अशा पद्धतीने भूमिका या ठिकाणी
यहाँ जितने लोग खड़े हैं ना सबको मारा है, कोई ऐसा नहीं है जो नहीं पिटा। कल लड़की भी यहाँ भी पिटी है, बच्चे भी पिटे, 12-12 साल के छोटे छोटे बच्चों। सरकार को शर्म नहीं आती? कैमरा में ये दिखाइए कि ठीक, शर्म नहीं आती? ये देखो ये क्या हुआ है, फिर भी ये यहाँ खड़े हैं, भगे नहीं है, ठीक है, भगे नहीं है। जंतर मंतरवरती काल पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला। त्यानंतरही ही सगळी तरुणाई या ठिकाणी आपल्याला जमा झाल्याचं पाहायला मिळतंय। काही महाराष्ट्रातून सुद्धा आलेले तरुण आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल, तुम्ही कुठून आलाय आणि कशा पद्धतीने या मोर्चामध्ये सहभागी होताय? आम्ही लातूरून आलोय, माझं नाव सचिन थोंटे आहे। तर मी इथं परवा दिवशी रात्री पोहोचलोय। हर स्टेटमधून बाहेरून येतात विद्यार्थी, म्हणजे प्रोटेस्ट करणारे विद्यार्थी लोक। तर इथं खूप शांत पद्धतीनं प्रोटेस्ट करत होते। काल पण मी बघितलं, सुरुवातीला जेही येण्याचा मार्ग होता, जो म्हणजे ह्या मोर्चामध्ये सामील होण्याचा जो मार्ग होता, मी सकाळी 8 वाजता इथं इन्व्हॉल्व होतो, तेव्हा हर बॅरिकेड हर रस्त्यामध्ये अडवलेले होते। तरी पण विद्यार्थ्यांना प्रतिसाद खूप दिला। मॉब असून पण जर त्यांनी विरोध करायचा असला असता तर ते मॉबनं त्यांचं बॅरिकेटर हटवून पण गेले असते, पण तरी त्यांनी वेट करून जोपर्यंत त्याने जाऊ दिले नाहीत तोपर्यंत रेट केले। तर त्यानंतरही समजे एकत्रित झाल्यानंतर पण बॅरिकेडनं नाही ऐकल्यानंतर वाटेमध्ये गाड्या लावण्यात आल्या। त्याचे व्हिडिओ पण आहेत माझ्यापाशी, प्रूफ आहे। काल कारण कोणची मीडिया मला दिसत नव्हती। तर हे जे आहे ना, पोलिसांकडून ज्या पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला, आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, कसं बघताय सगळं? हां, तर हे काय दाखवतंय की हे प्रोटेस्टवाले अगोदर म्हणजे की अगोदर त्यांनी अत्याचार केलेत। हे म्हणजे गाडी वगैरे फोडायचं, स्वतः लावायची, तिथं त्यांचे टीम आहे ते, आणि ते दाखवतात की हे प्रोटेस्टवाले करतात। प्रोटेस्टवाले केले तर मग तुम्ही तिथंच हे केलं असतं ना, तिथंच त्यांना मारलं असतं। पण हे समजा प्लॅनिंगनुसार चालू आहे। दादा तू कुठून आलाय आणि कशा पद्धतीने भूमिका मांडतोय? ज्या पद्धतीने या ठिकाणी आलेल्या तरुणांची डोकी फोडण्यात आली, जे काही तरुणी आहेत त्यांचे कपडे सुद्धा फाडण्यात आले, त्यांच्यावरती सुद्धा लहान मुलांवरती लाठीचार्ज करण्यात आल्याचा सगळा आरोप या ठिकाणी आंदोलक करतायत। काय वाटतं या सगळ्याकडे बघून? पहिले तर मी असं सांगतो, हे आरोप नाही आहेत, हे जे काही आहे ते सत्यस्थिती आहे। कारण मी पण इथंच होतो जेव्हा अभिजित दिपकेंची गाडी इथं होती ना, त्याच्यासमोर आम्हीच होतो जे पोलिसांना अडवणारे होते। ते आलेत आणि त्यांनी काय केलं, आधी 3 जण आतमध्ये आलेत, अभिजित दिपकेंना पकडायला गेलेत। त्यांना पकडायसाठी आम्ही त्यांना मध्ये थांबलो, तेव्हा त्यांनी लाठीचार्ज चालू केला। सो लाठीचार्ज जेव्हा चालू केला, सर्वजण इकडे तिकडे पळाले, मी पण पडलो। माझी चप्पल तुम्ही बघू शकता गायब झाली। आता येऊन मी चप्पल बघितली कुठे आहे तर नाही भेटली। हां, सगळीकडे तेच झालं। आणि ते असं तसे नव्हते मारत, पूर्ण फुल कॅपॅसिटीमध्ये जसं, अरे असे मारलेत त्यांनी यार, असं थोडी असते। म्हणजे मी तर थोडाशाने वाचलो नाही तर मी पण असतोच त्यांच्यामध्ये, पळालो म्हणून ठीक आहे। 7 वर्षाच्या म्हातारीला मारलं गेलं, तिचा खोबा पण उतरला आहे। म्हणजे एवढं बेरही म्हणे थोडंही, म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट अवस्था होती। काल जर ट्रक होता ना, त्याच्या आतमध्ये जेवढे मुलं होते, आता नॉर्मली आपण त्यांना घसरून खाली उतरवतो, हे उचलून जसं आपण सामान खाली फेकतो तसे मुलांना उचलून खाली फेकत होते ट्रकच्या, काय तर खाली उतरत नाहीये म्हणून। म्हणजे एवढी ब्रुटॅलिटी, म्हणजे हे काय असतं असं? दादा तू कुठून आलायस? काय मी मूळचा पेंटचा आहे, मी सध्या पुण्यावरनं आलोय, जॉब करते तिथे। काल खूप म्हणजे एवढं प्रोटेस्टला आणि हे केलंय। आता मला फक्त बाकीचे प्रश्न सोडा, पण दिल्ली पोलिसला पण एक प्रश्न विचारायचा आहे। त्यांचा जो स्लोगन आहे शांती, सेवा, न्याय, त्यांनी काल ह्यामधला कुठला फॉलो केलाय? नाही, शांती प्रोटेस्ट आमची शांतीपूर्वकच जात होती। ते पुढे टिअर गॅस फेकत होते, मागणं मारत होते, दोन्हीकडनं आम्हाला प्रॉब्लेम करत होते। ना त्यांनी शांतीने सपोर्ट केला, ना सेवा केली, आणि ना ते ह्या जो प्रोटेस्टचे जे प्रश्न आहेत त्यासाठी ते न्याय देत आहेत। नक्की तुम्ही तुमचं स्लोगनच जर फॉलो करत नाही तर त्या स्लोगनचा फायदा काय तुमचा? ज्या पद्धतीने पोलिसांनी त्यांच्या जे नेम प्लेट होत्या त्या सुद्धा उतरून टाकल्या होत्या, त्या सुद्धा उतरून टाकल्या होत्या ऑलरेडी। ते त्यांची ड्युटी फॉलो करत होते, पण तुम्ही ड्युटी फॉलो करताना तुमचे स्लोगनच विसरताय, तर तुमचा त्या ड्युटीचा, त्या वर्दीचा फायदा काय? नक्कीच ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला, आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या सगळ्याकडे जर पाहिलं तर त्यांनी त्यांची जी स्लोगन आहे त्यातलं कुठलंच तत्व पाळलं नसल्याचं मत या ठिकाणी आंदोलकांकडून व्यक्त केलं जातंय। दादा आप कहाँ से आए हो? मैं हरियाणा से। क्या किस तरह से देखते हो, जिस तरह से डंडे से किसी के सर फोड़ दिए, किसी लड़की पे हमला किया है, क्या किस तरह से इस सबको देखते हो? देखिए, ये तो बहुत बड़ा दुख का विषय है। आज प्रधानमंत्री हमारे देश के राजा नरेंद्र मोदी जी इतने तानाशाह हो चुके हैं
कि उनका मंत्रिमंडल, होम मिनिस्टर, गृह मंत्री अमित शाह जी इतने तानाशाह हो गए हैं कि पुलिस को उन्होंने ऐसा आदेश दे दिया कि इस देश के भविष्य को इतना मारा जाए, चाहे किसी की जान चली जाए, चाहे किसी बहन बेटी की इज्जत पे बाहर आ जाए। एक बहन बेटी का मैं इस इंटरव्यू देख रहा था, उसने अपनी बीती मीडिया चैनल पर रखी और उसने बताया कि आरएसएस के बंदे घुसा कर के दिल्ली पुलिस ने, और दिल्ली पुलिस खुद सिविल ड्रेस में बच्ची के कपड़े फाड़ती है उस बहन बेटी के, और फाड़ने के बाद उसके स्तन पर इस तरीके से पैर रखती है। ये देश के अंदर क्या बर्बरता हो रही है। प्रधानमंत्री जी एक तरफ कहते हैं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा देते हैं, अरे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा प्रधानमंत्री जी ये आपका खोखला है। ये आपने इस देश के अंदर सिद्ध कर दिया कि दिल्ली पुलिस किस प्रकार से बर्बरता कर रही है, और एक नौजवान के साथ नहीं, नौजवान युवती के साथ कर रही है, इस देश की महिला के साथ कर रही है। जो महिला, जो बहन बेटी आप घर और बाप घर, दो कुलों को साधने का काम करती है, दो कुलों को संवारने का काम करती है, उस बहन बेटी, उस देश की इज्जत को के साथ बर्बरता कर रही है। ये बहुत ही निंदा का विषय है। भाई क्या कहेंगे, जो जिस तरह से पूरा हमला हो गया, जिस तरह से आंदोलन उसको खत्म करने की कोशिश की गई, फिर भी जो कॉकरोच है यहाँ डटे रहे हैं? क्योंकि देखिए जो अपना सरकार ने जो हमला किया है ये बहुत ही हानि अपना मराठी का सरकारने जो आपला हे हमला केला आहे हा जोर जबरदस्ती आहे. कारण की हे मुलं आपल्या हे पैशाने नाही आले आहेत, हे बहुत दूरपर्यंत आलं आहे. आम्ही नागपूरवरून आलो, हे भाऊ भंडाऱ्यावरून आले आहेत. पण हे सरकार आपलं असं वाटतं यांना की आम्हाला पैसे देऊन आले आहेत. आपला बोसे आपण न्यूज चॅनलमध्ये पाहतो की त्यांना म्हणतात ते आपल्याला हे पैसे देऊन आले आहेत, पण भाऊ हे पैसे देऊन नाही आले आहेत, हे आपल्या स्वतःच्या खर्चाने आले आहेत. आता आम्ही रात्री गुरुद्वारामध्ये थांबलो होतो, तिथे जेवण वगैरे केला. म्हणजे आम्ही पैसे देऊन नाही आलो भाऊ. आम्ही आपलं हे जे सरकारने जे घृणास्पद कार्य केलं, जो आपला सोनू मांगसूला जबरदस्ती नेऊन गेलं, त्यासाठी आम्हाला त्याचा विरोध करायला आम्ही आलो भाऊ इथे. तुम्ही काय सांगाल, कॉकरोच किंवा या ठिकाणी आंदोलक हटायला तयार नाहीत पोलिसांनी एवढ्या लाठीचार्ज केल्यानंतर? आम्ही काही टेररिस्ट आहो नाहीत, जे काय आम्ही एक पीसफुली प्रोटेस्ट करत होतो त्याबद्दल त्यांना पण आम्हाला ते काय कशाला विरोध करतात, कशाला दिल्ली पोलीस आम्हाला मारतो. आम्ही एक तर पीसफुल प्रोटेस्ट करत होतो, आम्ही ना काय त्याच्यावर पत्थर चालवलं ना काही चालवले, काबद्दल आम्हाला मारतो ते लोक. आम्ही आता इथून त्यावेळेस संसदला गेलो, आम्ही त्यांना ऑलरेडी माहीत होतं ना आम्ही येणार आहोत, मग कशाला त्यांनी उलट्या त्या आमच्यावर आरोप लावतो, आम्ही त्यांच्यावर पत्थर मारला. खरं तर त्यांनी ऑलरेडी त्यांचा एक प्लॅन होता. इथे RSS एक मिली बघत आहे, गव्हर्नमेंटसोबत RSS मिळून आहे, आणि ते त्यांनी एक मिलीजुल प्लॅन करून त्यांनी आमच्यावर पत्थर मारले आहे, आणि आमच्या इथून काही लोकांना इथून फोडलं आहे, हात मोडले आहे. अरे महिलांना ते एवढे बेकार मारले आहे. त्यांनी हे नाही बघितलं कोण महिला आहे, कोण पुरुष आहे, कोण काय आहे. त्यांनी महिला असो, पुरुष असो, कोणी असो, मुलं असो, काही असो, त्यांनी एवढे बेकार मारले आहे, फोडू मारले आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे, दिल्ली पोलिसला पण लाज वाटली पाहिजेत, शासनाला तर खरी लाज वाटली पाहिजेत. काल पहिला सेशन होता, धर्मेंद्र प्रधानला इस्तीफा द्यायला पाहिजे होता, त्याला लाज वाटली पाहिजे त्या माणसाला प्रत्यक्षात. आपल्याच माणसाला मारलं इथं, आपल्याच माणसाला मारलं इथं, असं झालं इथं. आपल्याच माणसाने आपल्याला मारल्याचं जे मत या ठिकाणी आंदोलक व्यक्त करतात, पोलीस आपलेच आहेत अशा पद्धतीचं मत आहे. मात्र ज्या पद्धतीने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, आंदोलक आता अजूनही म्हणजे जेवढ्या पद्धतीने पोलीस लाठीचार्ज करत होते, आंदोलक तेवढ्याच ताकदीने पुन्हा रस्त्यावर उतरत होते. ही ऊर्जा जी आहे आंदोलकांमधली, ती कशा पद्धतीने पुढे घेऊन जाणार आज? कारण आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय. मी आज नोकरी करतोय, पण माझे छोटे भाऊ बहीण आहेत, माझे गावातले आहेत, माझं जे पण येणारी पिढी असेल, मला त्या पिढीच्या हक्कासाठी लढायचं आहे. मी आज संगमनेरवरून आलो आहेत, तर पोलीस एवढं आम्हाला मारतील ना, आम्ही तेवढं इथं थांबू, आणि तेवढे अजून पण लोक येतील. जसं कालची जी घटना घडली, या घटना बघून जे लोक बघताय व्हिडिओ, ते लोक आज पुन्हा परत इथे येत आहे, आणि आज आम्ही पुन्हा संसदला जाणार. काल यांनी आम्हाला इथून जबरदस्ती हकललं, का आम्हाला अशा ठिकाणी मारलं की मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण आता यांनी एवढं मारलं तरी पण आम्ही इथेच थांबणार, आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. सबसे बड़ी बात यह है कि इस टेंट के पीछे ये संवेदनशील इलाका है, यहाँ पर परिंदा भी पर नहीं मार सकता. तो जो ट्रकों में ईंटें भर के पत्थर भर के आए तो वो आए कहाँ से? सबसे बड़ा सवाल है ये कि जहाँ इस इलाके में परिंदा पर नहीं मार सकता, इतने संवेदनशील इलाका है, पीछे पार्लियामेंट है, इधर को राष्ट्रपति भवन है, वहाँ पर पत्थर आए कैसे? दूसरा, जो छोटे छोटे बच्चे आए थे, पुलिस, मैंने खुद देखा, मैं क्यों झूठ बोल दूँ, कुछ पुलिस वाले ऐसे भी थे जिन्होंने कहा कि बेटा आप साइड हो जाइए, ये चलिए, लेकिन उसमें जो बीजेपी के गूंज थे, बीजेपी जो गुंडे थे, RSS के जो गुंडे थे, उन्होंने सिविल ड्रेस में और वैसे उन्होंने अब किसी ने इंस्टाग्राम पर पोस्ट डाल रखा है, किसी ने फेसबुक पे, सबके चेहरे सामने आ रहे हैं.
मैं सबसे कहता हूँ जो भी उनके आसपास रह रहे हैं, अगर वो जानते हैं उनको, तो उनके घर पे जाइए और उनकी दीवारों पे लिखिए कि बीजेपी के गुंडे, बीजेपी और आरएसएस के गुंडे। और कल एक बच्ची को जब वो मार रहे थे तो मैंने वो पुलिस वाला नहीं था, तो मैं उसको बचाने के चक्कर में पीछे हो गया और मेरे ये रहा स्पाइनल बेल्ट लगा हुआ है और मेरा LS45 की स्पेस पे मेरे लगा बहुत तेज़ और मैंने उसको खाया, वो बच्ची बच गई। अगर वो बच्ची के लग जाता, मैं गारंटीड कहता हूँ उसकी कमर टूट जाती, क्योंकि जितनी स्पीड से उसके मारा था, मैं सच बता रहा हूँ, इतनी स्पीड में मैंने NRC और NRC CA को और वो जो किसान आंदोलन है उसमें भी इतनी तेज़ लाठियाँ नहीं भांजी गई जितना कल बच्चों पे मारी गई। इतनी शर्म आनी चाहिए यार, एक इस्तीफ़ा दे दोगे तो क्या बुराई है। और दूसरी बात ये, इसके जिम्मेदार तुम हो। 3 इडियट मूवी के अंदर आमिर खान ने एक बहुत अच्छी बात कही थी, जब वो प्रिंसिपल के पास गया उसने कहा कि सिस्टम फेलियर है और ये सुसाइड नहीं है, ये मर्डर है। तो उसी तरह से 21 बच्चों का सुसाइड नहीं है, मर्डर है, मर्डर मर्डर। अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या 21 मुलांनी नीट परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली, ती आत्महत्या नाही तर तो व्यवस्थेनं केलेला खून आहे, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आंदोलकांकडून मांडली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काल या ठिकाणी लाठीचार्ज झाला, दिल्लीतील अनेक रस्त्यांवरती लाठीचार्ज झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, त्यानंतर आंदोलन कशा पद्धतीने संपवता येईल हे सगळे प्रयत्न करण्यात आले। मात्र त्यानंतर सुद्धा माझ्या पाठीमागे पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती जे आंदोलक आहेत पुन्हा एकदा जंतर मंतरवरती दाखल झाले आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही हारणार नाही, आम्ही थांबणार नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आंदोलकांकडून या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि जंतर मंतर पुन्हा एकदा गजबजून गेलेला आहे, आंदोलक पुन्हा एकदा जंतर मंतरवरती दाखल झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ते आंदोलक अजूनही जंतर मंतरच्या दिशेने येत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता सरकार या सगळ्या आंदोलनावरती कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन राजीव गौतमसह भरत मोहोळकर, साम TV न्यूज, जंतर मंतर, नवी दिल्ली। साम TV मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।